श्री स्वामी समर्थ. तर या वर्षी मकर संक्रांतीला चुकूनही हा रंग घालू नये. तर तुम्ही हिरवा, लाल, गुलाबी, काळ्या रंगाचीही तुम्ही साडी घालू शकता, पण पिवळा रंग हा वर्ज्य आहे. तर बघा, संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातलेले असतात त्या रंगाची साडी व त्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असे सांगितले जाते. म्हणजे जुने पूर्वीपासून चाललेली आहे ही पद्धत. म्हणजेच बघा, संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा असते की यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे व वस्त्र कोणते घातले आहे, आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज्य करत असतो. पण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आली आहे. म्हणजे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून या वर्षी संक्रांतीला पिवळा रंग हा वर्ज्य आहे. काळा रंग हिंदू धर्मात अशुभ मानला जातो, पण विशेष सण संक्रांतीलाच काळ्या रंगाची साडी घालण्याची मुभा असते. संक्रांतीला तुम्ही आवर्जून काळ्या रंगाची साडी घालू शकता.